Welcome to Aniket Suryavanshi channel. Subscribe now to watch new videos. संकट येता भक्तांनी विचार केला थोडा, स्मरण करता बाबांचे धावणी आला मदतीस घोडा। आजनसरा गावातील बाबांच्या एका भक्ताला घडलेला हा साक्षात्कार आहे। सन 1989 ते 90 ची ही गोष्ट आहे। भोजाजी महाराजांचे परमभक्त श्री अशोक महादेवराव पेंदा हे एकदा गडचिरोली जिल्ह्यातील पाथरी या गावी मामाच्या भेटीकरिता निघाले। आजनसरा ते पाथरी या गावाचे अंतर बरेच लांब असल्यामुळे जाताना चांगली रात्रच झाली। गडचिरोली पर्यंतचा प्रवास अगदी व्यवस्थित झाला, परंतु पाथरीला जाण्याकरिता एसटीचा प्रवास नव्हता। तिथे पायदळच जावे लागत होते। गडचिरोली जिल्हा म्हटले तर सर्व जंगली भाग आणि आता पाथरीला जाण्याकरिता जंगलामधूनच रस्ता होता। एसटीचा प्रवास संपला आणि पायदळ प्रवास सुरू झाला। सगळीकडे अंधार पसरलेला होता। या काळाकुट्ट अंधारामुळे भयान शांतता पसरली होती। माणसाचा वारा नाही, पाखरांचा थारा नाही, अशी परिस्थिती अनुभवाला आली। जंगलामध्ये काळ्याकुट्ट अंधारात निस्तब्ध झाडे उभी होती। पक्षीही आपापल्या घरट्यात झोपी गेली। मात्र रातकिड्यांचा आवाज तेवढा अशोकच्या कानामध्ये घुटमळत होता। या रातकिड्यांच्या आवाजासोबतच झपझपा पावले टाकीत अशोक पाथरी गाव जवळ करीत होता। अचानक अशोक गोंधळात पडला। पाथरी रस्ता दिसेनासा झाला। आपण कोणत्या मार्गाने जात आहोत, पाथरी कुठे व कोणत्या दिशेने आहे याचे अजिबात भान राहिले नाही। आता एवढ्या घनदाट जंगलातून रस्ता कसा काढावा याचा विचार करीत अशोक क्षणभर थांबला। अशोकला क्षणातच बाबाचे स्मरण झाले। भोजाजी बाबाला त्यांनी नमस्कार केला। बाबा, आपणच मला आता योग्य दिशा दाखवावी, आपल्याशिवाय इथे माझे कोणीही नाही, असे म्हणून अशोक बाबांचा भक्त हिम्मतीने पुढे चालू लागला। क्षणाचाही विलंब न होताच या घनदाट जंगलामधून एक पांढरा शुभ्र घोडा टपटप टापा टाकीत अशोक समोर येऊन उभा राहिला आणि समोरच्या रस्त्यांनी तो घोडा चालू लागला। अशोकच्या ध्यानात आले की हा घोडा बाबांचा आहे। आपल्याला मार्ग दाखविण्याकरिता बाबांनी हा घोडा पाठविला असावा। नंतर अशोक ज्या दिशेने घोडा जाईल त्याच दिशेने जात होता। लवकरच गाव जवळ आले। आता अशोक गावात प्रवेश करणार तोच घोडा दिसेनासा झाला। पाथरीत सुखरूप पोचल्याचा खूपच आनंद अशोकला झाला। बाबांना पुन्हा नतमस्तक होऊन कोटी कोटी प्रणाम केला। घडलेला सर्व प्रकार घरी सांगितला। सर्वांनी बाबांना नमस्कार करून बाबांचे आभार मानले। असे हे बाबा चुकलेल्यांना रस्ता दाखवितो, मार्गभ्रष्टांना मार्ग दाखवितो, संकटकाळी मूर्तरूप धारण करून भक्तांना मदतीस हात देतो, अशी ही बाबांची लीला वर्णावी तेवढी थोडी आहे। जय भोजाजी महाराज। व्हिडिओ आवडल्यास अनिकेत सूर्यवंशी अनु या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा।